मला जो मॅचचा पुरस्कार जो राहिलेला तो घेऊन जाता. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. अमोल येस पंच टायमर लावा आपल्या घड्याळात 20 मिनिटं, कारण 2 मॅच ही आणि अजून एक मॅच 2 कव्हर करायचे आपल्याला. सेमीफायनलचा महामुकाबला चालू होतोय. एका बाजूला पाहिलं तर सोनाट, दुसऱ्या बाजूला नाठवडे. पहिला चेंडूवर एक धाव घोषांकी क्षेत्रात एक धाव. कोण जिंकेल कोण हरेल आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. सुनील सर तिथे जोडले जातील, त्यांच्या समेत आम्ही देखील जोडले जाऊ. सुनील काय सांगाल? दोन भागातील 2 संघ, एका बाजूला 32 शिराळा, एका बाजूला KSK. एक संघ लगातार 3 संडे तिसऱ्या राऊंडला हरलाय, एक नौका संघ. काय सांगताल सुनील सर? मॅच मध्ये तर मजा येणार आहे, कारण सकाळपासून आपण पाहतो रब्बाटप मॅचेस झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली, ती देखील कोणाच्या आता प्रथमेशला जीवदान मिळालेलं आहे, जो हेलिकॉप्टर बॉय KSK प्रतिष्ठान या असोसिएशनचा, आणि त्याचा आता कॅच सोडलाय. पाहूया आता त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? यस सर, नक्कीच. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेशची कॅच सोडली होती आणि मोरेवाडी संघाला ती मॅच मात्र गमावी लागली होती. आता काय होईल? मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. यस, चला स्पीड अप ठेवायचा आहे. या वेळेला लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल पंच दोन्ही यार फैलावतात आणि पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा आता धावफलकावरती जोडल्या जातात. एक्स्ट्रा धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. गोलंदाज तयार, राऊंड विकेट न. इथे पुन्हा एकदा तीच चूक गोलंदाज करतो आणि इथे सुद्धा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाहिलं नाही तर या मॅच मध्ये अशा चुका करून चालणार नाही, कारण सेमीफायनलचा महामुकाबला आहे. ऑलरेडी फायनल मध्ये दोस्ती 11 कदमवाडी उपवळे या संघाने धडक मारली आहे आणि आता जर फायनलचं तिकीट बुक करायचं तर असं चुका करून चालणार नाही. आणि स्वतः संघाचा तारणहार आहे, कर्णधार आहे अमोल. इथे सुद्धा लाईन मिस केली या बॅटरने आणि इथे पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके मारावे लागतील, कारण उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जिंकला तर सरळ फायनलचं तिकीट तुम्हाला मिळणार. पहिलं फायनलचं तिकीट कदमवाडी उपवळे या संघाने मिळवलेलं आहे. आता बघूया त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळणार आहे. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे, परंतु इथे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. यस, मुंबई पोलीस दलात कार्यरत असले सन्माननीय रवी सावंत सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. ऍज अ क्रिकेटर म्हणून भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. उरणचं क्रिकेट सुद्धा ते खेळतात. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना डाऊरनगर या गावाला ते बिलॉंग करतात आणि तिकडे सुद्धा त्यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. असे रविदादा सावंत यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जातो आहे. 32 शिराळामध्ये तुम्ही आलात तर कोणत्याही पाहुण्यांचा मान आणि सन्मान केला जात सातत्याने केला जातोच, परंतु खऱ्या अर्थाने ही जपली जातात माणसं. आणि आपल्या स्क्रीनवरती पहा आमचे काही प्रेक्षक तर बिल्डिंगच्या छतावरून उभं राहून ही मॅच एन्जॉय करतात. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उंच, माझा चौका. कॅच ड्रॉप झाली. डीटी सर काय बोलाल? आज तुम्ही वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनेक स्पर्धा कव्हर करता. डिसिप्लिन महत्वाचं आणि खूप चांगले नियम्स आम्ही आज दिवसभरात पाहिलं. बरोबर टाइम वरती सामना 8:53 सकाळी सुरू झाला आणि हे डिसिप्लिन क्रिकेटमध्ये असलं पाहिजे आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते नियम फॉलो केले जातात. हो सर, पाहिलं तर हा तब्बल 6वा संडे आपण या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतोय आणि प्रत्येक संडेला जर आपण पाहिलं ना ठीक सकाळी 8:30 पहिला चेंडू पडतो. आज मात्र कुठेतरी वायबल झाल्यामुळे नेटचं कनेक्शन मिळाल्यामुळे कमी लेट मिळाल्यामुळे आज सामने लेट चालू झाले. धनाजी नवीन गोलंदाज आहे. कॅचडीचा कॉल आहे. आता मात्र
सुरेशला ही कॅच घ्यावीच लागेल. मॅच पकडली की कॅच पकडली असं म्हणायला हरकत नाही. सेलिब्रेशन पहा सर, आपण इंटरनॅशनल मध्ये एखाद्या महत्वाच्या खेळाडूची कॅच पकडल्यानंतर जसं सेलिब्रेशन होतं ना, तसं काहीतरी सेलिब्रेशन सुरेशचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे ग्रामीण क्रिकेट आहे, इथे तर सेलिब्रेशन बनतच. ज्या वेळेला हे संपूर्ण गावातील खेळाडू एकत्रित येतात आपल्या संघाची बांधणी करताना आणि त्यावेळेला तो आनंद काहीतरी जिंकल्यानंतर वेगळाच असतो. इथे प्रत्येक जण आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो आणि इथे पहा काय झेल पकडलं. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. प्रथमेश हा खेळाडू अजूनही नाश्ता गेनवरती उभा, त्याच्याकडे क्षमता मोठे फटके मारण्याची. KSK प्रतिष्ठान या असोसिएशनचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याची ओळख आहे, परंतु त्याला आता स्ट्राईक कधी मिळणार याकडे सुद्धा लक्ष असणार. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात, 12 धावा आणि विकेट गमावलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमने फक्त 1. येस सर, आणि आज जर पाहिलं ना तर नाटवडे गावचे सुपुत्र शंकीराजे कदम यांनी देखील आज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे या संघाला शुभेच्छा दिल्यात. आताच त्यांचा फोन या ठिकाणी येऊन गेला. त्यांनी देखील सांगितलं की अभिनंदन पठ्ठ्यांनो, आज तुम्ही जे तुमच्यावर जो तिसऱ्या राऊंडचा नामुष्कीचा डाग आहे तो नक्कीच आज पुसला जाईल आणि त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या ठिकाणी पाठवलेल्या आमच्यापर्यंत आलेत. धन्यवाद शंकी दादा, आपल्या गावावरील प्रेम आपण या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल. पहा सर, हा चषक जर पाहिलं ना, गावी बसून देखील अनेक खेळाडू आता आपल्याला पाहताना पाहायला मिळतात. आज जर पाहिलं ना तर आपल्या 32 शहरामध्ये नव्हे तर आज संपूर्ण KSK मध्ये देखील हा चषक पाहायला जातो सुनील सर. इथे सुद्धा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती. एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण श्रीकृष्ण मित्र मंडळ असं आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडांगणावरती अनेक बहारदार इनिंग्स देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि आज आपला तालुका पुढे जातोय क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून. एक चांगली बाब आहे डेडी सर. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, चले जावचा इशारा, बॅट्समन बाद. 32 शिराळा तालुका हा महाबळेश्वर मधून आलेला सोनट या संघासमोर भारी पडतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. नक्की सर, पाहिलं ना का सेलिब्रेशन होऊ नये. 3 संडे लगातार तिसऱ्या राऊंडला बाहेर गेल्यानंतर आज ती संधी आहे की पुढच्या राऊंड मध्ये जाण्याची संधी आहे आणि आज आपला खेळ बहरण्याची संधी आज नाटवडे संघासमोर आहे. का तर दुसऱ्या असोसिएशन मधील संघासमोर, तुल्यबळ संघासमोर आज KSK मधील एक मातब्बर संघाबरोबर आज त्यांची गाठ पडली आहे आणि आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्ही देखील कुठे कमी नाही असं दाखवून देताना पाहायला मिळतो नाटवडे संघ. इथे जर का आपण पाहिलं तर नाठवडे संघ त्यांच्या मेहनतीला आज यश मिळेल की काय हेच पाहिलं जाईल, परंतु समोर देखील तितकाच ताकदवान संघ सोनट संघ, तो देखील चांगले क्रिकेट खेळत आला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर आहेत खरे, एक धाव कंप्लीट झाली. वाह, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स आज प्रत्येक जण देतोय. जे 3 हप्ते झाले ते आज घडायला नको याकरिता मात्र हे फिल्डिंग करणारे टीमचे सर्वच खेळाडू काळजी घेतात. आणि इथे जर का आपण पाहिलं तर आता मोठा फटका येईल का? मोठे फटके देखील तुम्हाला मारावे लागतील कारण पहिला 2 विकेट गेलेला आहेत. प्रथमेश बाद झाला. सुरेश आणि प्रथमेश या 2 महत्वाच्या विकेट जरूर गेल्यात, मात्र आम्ही देखील या ठिकाणी क्रिकेट खेळायला आलोय, आम्ही देखील कमी नाही असं दाखवून होतो आणि चिंबोरी सरांचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा. येस, पाहूया काय घडतंय. धनाजी पुढचा चेंडू घेऊन निघालाय. आज एकवटलेली संपूर्ण टीम एकवटून खेळताना पाहायला मिळते आपल्याला. आज जर पाहिलं तर संपूर्ण प्रत्येक खेळाडू आपल्या जीवाचं रान आज ट्रॉफी जिंकायचं स्वप्न उराशी बाळगून आज मैदानामध्ये 100 काय तर 200% देताना पाहायला मिळतं ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे संघ. येस, आज त्यांचा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल का हा देखील प्रश्नचिन्ह. ओ यावेळेला फटका अप्रतिम मारायचा होता वाशीला, परंतु बॉल गेलाय काशीला.
कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा चौकार. बॅटचा फ्लो जर का आपण पाहिला तर लेग साईडला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर बॅटला बॉल स्पर्श केल्यानंतर बॉल ऑफसाईडला गेला. इथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला बॉल द्यायचा आयोजक, चला बॉल द्या. येस 23 धावा धावसंख्येवर आतापर्यंत 23 धावा लागलेत आणि आपण आता चेंडूचे आयोजकता धनाजी चेंडू पुरवायचा, चेंडू आलाय तो पुरवायचा कुमार, नवीन गोलंदाज कुमारला ती कामगिरी करावी लागेल. आपला 23 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. कुमार आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. कुठेतरी पावसाचं सावट आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सर मॅच बॉल आलाय काय? येस कुमार मॅच बॉल आलाय. पाहूया डगआउट मधून इशारा गेलाय. 12 चेंडू 20 धावा येऊ दे असा इशारा कर्णधार सुरेश यांचा पोहोचलाय. पाहूया त्या इशाऱ्याला 12 चेंडू 20 धावा खर्च करतील का की 12 चेंडू 20 धावा रोखतील. गोलंदाज कुमार निघालाय, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते असा कुमार लेफ्ट आर्म गोलंदाज निघालाय. आडव्या पट्ट्याने मारलाय चेंडू. खेळाडू त्या ठिकाणी जरूर आहे. कॅचची नामी संधी होती, कुठेतरी मिसफिल्ड आणि एकच धाव. नावठडे गावचे अर्जुनदादा मोहिते एक युवा उद्योजक आहेत आणि आपल्या संघासाठी आज 100% या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिल्या. नावठडे गाव ज्या ज्या ठिकाणी असतं त्या त्या ठिकाणी अर्जुन मोहिते साहेब हे नाव अग्रगण्याने घेतलं जातं. का घेऊ नये, कारण आपल्या गावावरील प्रेम त्यांच्या माध्यमातून दिसतं आणि आज स्वतः संघासाठी 100 नाही तर 200% देताना पाहायला मिळत आहेत. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. कुमार नाम तो सुना ही होगा. गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल, तशीच फलंदाजीमध्ये देखील कमालगी करावी लागेल कुमारला. आज कुठेतरी PM प्रकाश मोहिते यांची कमी आज नक्कीच कुठेतरी चौकाराला कुठेतरी मिसफिल्ड झाली आहे. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा बॅटरला शांत ठेवलं. चेतन सर वारंवार डगआउट मधून पहा इशारा दिला जातोय. 2 मध्ये 1 मार, 2 मध्ये 2 मार असा इशारा कर्णधारांच्या माध्यमातून दिला जातोय. मात्र गोलंदाज चतुर चालाक आहे, नाव त्याचं कुमार आहे आणि कुमारासारखी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. राजा कुमार म्हणजे काय तर राजा माणूस आहे. या नाटवडे संघाचा राजा माणूस म्हणून ओळख आहे कुमारची. शेवटचा चेंडू घेऊन निघाला आपल्या षटकातील कुमार. या चेंडूवर डॉट डिलिव्हरी जर येते ना तर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की मॅच मध्ये रंगत येईल, कारण शेवटचं षटक कोण हाताळेल यावर प्रश्नचिन्ह असेल. वा भाई वा, कॉड बिहाइंड अ विकेट. म्हटलं होतं ना कुमार नाम तो सुना होगा. कुमार म्हणजे राजा आणि राजा दिलदार राजा असं म्हणून ओळखलं जातं. आणि संघाची धावसंख्या 28 धावा. 28 धावा धावसंख्येवर अजून देखील एक षटक शिल्लक आहे. आता मात्र कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतील, आता कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर स्वप्नील जो मागील मॅचचा हिरो ठरला होता, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी करतो तो स्वप्नील. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे असा सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील सर काय सांगताल या मॅचच्या बद्दल? 3 ओव्हरचा खेळ संपला, 28 धावा झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये कितपत मजल मारू शकेल सोनाट संघ? यस डीडी सर, या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आणि इथे पहा फटका अप्रतिम आहे, बॉल चाललाय सीमारेषे लगत, तिथे बॉल
गवतामध्ये मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाबा तर कंप्लीट होत्या. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतो. आणि आता धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 30 धाबा, 5 बॉल अजूनही शेष आहे. हळूहळू या स्पर्धेच्या शेवटाला आपण येऊन चाललोय. हळूहळू मान्यवरांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. संपूर्ण जपलेली माणसं आज या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतील या व्यासपीठावरती. यस, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नामदार आमदार सन्माननीय सत्यजित भाऊ देशमुख यांचे PA सन्माननीय सरापले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज जर पाहिलं तर दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, जसे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सत्यजित भाऊ देशमुख यांचे PA सरापले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तसेच त्यांच्या समवेत बाबाजी पाटील साहेब फळ मार्केट व्यापारी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार असेल. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन निघाला. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. या स्टँड अपील जरूर केली, अपील जरूर केली आहे. पहा 200% देताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आज संपूर्ण नाठवडेकर. आणि आज जर पाहिलं तर गावावरून देखील त्यांना सपोर्ट असेल. प्रत्येक जण देवाजवळ प्रार्थना करत असेल. आज तरी आमचा संघ ट्रॉफीला एक हात आमचा ट्रॉफी जवळ गेलाय, तो हात भक्कम व्हावा ट्रॉफीसाठी. यासाठी संपूर्ण नाठवडे गाव आज प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि आज नक्कीच PM यांची जागा स्वप्नीलने कुठेतरी 100% नाही तर 200% भरून काढलेली पाहायला मिळते. कारण PM म्हणजेच प्रकाश मोहिते हा या संघाचा एक महत्वाचा दुवा आहे नाठवडे संघाचा. आणि आज काही कारणास्तव त्यांना आज यायला मिळालं नाही. त्यांची जागा स्वप्नीलने आज पुरेपूर अशी भरून काढली आहे. डेथ ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 33 धाबा बॉल अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. या षटकातील दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती मोठे फटके मारणार आहेत. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक तर रोटेट केली जाते, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतोय. आणि धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा अजूनही एक बॉल शिल्लक. टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया या बॉल वरती आता काय घडणार. DD सर सकाळपासून खूप चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकतोय. त्यानंतर गणेशजी पवार सरांना आपण ऐकलं. यस, त्याचबरोबर सुनील लांबोर सर यांना देखील ऐकलं. कॉट बिहाइंड विकेटची संधी. स्वप्नील स्वतः चेंडू खाली. कॅच ड्रॉप झाली. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो. विकेट किपर लावतील तोपर्यंत विकेट म्हणजे 34 धावा झालेत. 35 धावा झालेत आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय नाटवडे संघासमोर. चला सोनट संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा. लगेच जर फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. आणि बॅट्समन टीम मीटिंग घेऊ नका भाऊ टीम मीटिंग घेऊ नका. चेक आपण जर पाहिलं तर सोनाट संघ सांगायची अजिबात गरज नाही सुनील सर. शिस्त काय असते ना असोसिएशन मध्ये नियमावली काय असते आणि शिस्त काय असते याचं उत्तम उदाहरण आपण एका बाजूला पाहतो. सोनाट संघ मैदानात जसा एंटर झालाय तसाच दुसऱ्या बाजूने आपण आपल्या 32 शिराळामधील एक ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे हा संघ मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. आणि संपूर्ण आज जर पाहिलं तर नाटवडे संघाच्या अपेक्षा आज त्यांच्या सर्व दुवा त्यांच्या मागे असतील की आज आम्ही बक्षीस जाऊ. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी नामदार दमदार आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांचे PA चरपले साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. व्यासपीठावर मी चेतन भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चरपले साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. दमदार आमदार सन्माननीय सत्यजित भाऊ देशमुख यांचे PA आज खास वेळात वेळ काढून या दोस्ती चषक 2025 साठी आले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. दमदार आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांचे PA चरपले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
आज जर पाहिलं तर सत्यजित भाऊ चं पूर्ण शेड्यूल दिवसभरामध्ये कुठे मीटिंग आहे काय आहे याचं सर्व नियोजन जे करतात ना ते म्हणजे आमचे चरपले साहेब. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की संदीप भाऊंच्या एका शब्दावर आज चरापले साहेबांनी आपला बिजी शेड्यूल मधून वेळ दिला आणि आज हा आपला दोस्ती चषकाला आपण आलाय त्याबद्दल खरंच मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार असतील चरापले साहेब. आपण या ठिकाणी आपला वेळ दिला. तसेच बाबाजी पाटील फळ मार्केटचे व्यापारी आहेत त्यांना त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान लक्ष्मण दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यस चला फलंदाज लगेच पाठवा. सुरेश कुमार लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला नाटवडे संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या. बापू जरासं घाई करायचे कारण आपल्याला एक मॅच अजून देखील खेळवायचे. 6 वाजलेत. आपण 6:30ला हे मैदान आपण सोडतो नेहमी. आता देखील आपल्याला 6:30ला बक्षीस वितरण करून हे मैदान सोडायचंय त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. कुमार आणि बापू ही जोडी स्ट्रायकिंग जोडी आज आशा पल्लवित करणारी जोडी. 24 चेंडू 36 धावा म्हणजे 14 धावा एक्स्ट्रा आहेत नक्कीच होतील. 12वा खेळाडू आहेत पीएम मोहिते यांचे बंधू आज या ठिकाणी 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहे आणि प्रत्येक धाव आणि धावेवर त्यांचं लक्ष या ठिकाणी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज त्यांची देखील अपेक्षा आहे की आज आमचा संघ वरच्या फेरीमध्ये जावा बक्षिसाला हात घालावा गवसणी घालावा. मात्र समोरील संघ देखील तुल्यबळ संघ आहे. KSK मधील तुल्यबळ संघ आहे सोनाट संघ. मात्र आज कुमार आणि बापूवर सर्व अपेक्षा निर्भर असतील. त्यानंतर खाली 1 डाऊन गणेश असेल स्वप्नील असेल धनाजी असेल स्वप्नील असेल यांच्याकडे आज अपेक्षा आहेत. बापू पहिला चेंडू वा बहुवा स्वागत से करेंगे सबका स्वागत. असं स्वागत कुणी पाहिलं नसेल. ज्या मॅच मध्ये अशी एक लेजंड खेळाडू इंडियन टीमचे विवेंद्रजी सेवाग सर यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक बापू यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. सुनील सर काय सांगाल एक लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांनी आज पहिल्या चेंडूवर षटकार टोकून आपल्याला आठवण करून दिली आहे. वीरेंद्र सेवाग यांची कुठेतरी एलिव्हेशन फसलंय. बॅटची टॉप एज 2 खेळाडू आलेत. वा भाई वा झेल तर मात्र ड्रॉप झालाय. 2 धावा अर्जित केल्यात. कॅच घेतली असती तर कॅच ऑफ द मॅच नक्कीच झाली असती. 3 धावा या चेंडूवर येतील. 3 धावा घ्या म्हणजेच 9 धावा. 2 चेंडू 9 धावा म्हणजेच यस सोनाट संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. प्रतीक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी कमी आहे. मात्र या वेळेला खेळाडू 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 जरूर आहे. त्याच्या डोक्यावर मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातो वन बाउंस सीमारेषेपार. काय फटका सजवला. अप्रतिम टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. लवकर मॅच फिनिश करण्याच्या गाळ्यामध्ये सध्या हा बॅटर दिसतोय. ज्या पद्धतीने त्याने फटकेबाजी दाखवली या मैदानावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. बॉल तयार होतोय. येस सुनील सर पाहिलं ना तर अनुभवाचा भरणा असलेला हा फलंदाज बापू आज मी माझ्या संघासाठी 100% देणार. पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर 3 धावा त्यानंतर चौकार. बापू आपलं काम करून गेलेत. आता येणारा फलंदाज धनाजी आणि एक कुमार यातला मात्र यांना स्कोर बोर्ड चालू ठेवायचा. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. 13 धावा धावसंख्येवर झाले. स्वप्नील जरासा स्पीडअप घे मित्रा. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 13 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चेंडू 13 धावा. अजून कुमारला स्ट्राईक येणं गरजेचं आहे. कुमारकडे देखील क्षमता आहे मात्र स्वप्नीलकडे देखील क्षमता आहे. दोन्ही तुल्यबळ खेळाडू आहेत. 36 धावांचा पाठलाग करताना सुरेख अशी सुरुवात बापूने करून दिली आहे. आता त्या सुरुवातीला पुढे कसं न्यायचं हे उर्वरित फलंदाजाला पाहावं लागेल. बॉल तयार. या वेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे आणि बॉल चाललाय
घोषांकित क्षेत्रामध्ये तिथे एकच आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती सध्या बदल आपण पाहतो. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती. एक गडाच्या मोबदल्यात 14 धाबा, 36 धाबांचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचा आहे. या वेळेला देखील इथे पहा चांगल्याच बॉलला फिरवलं आणि इथे बॅटरला आता शांत ठेवलंय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडाच्या मोबदल्यात 14 धाबा. येणारे 18 बॉल आणि आता 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. नक्की सर, पाहिलं ना, फक्त 4 धावा एक्स्ट्रा आहेत. बॉलरांनी खेळले तरी चालेल, एखादा चौकार षटकार येणार म्हणजेच बॉलरांना मॅच चालू ठेवायची आहे. मॅच चालू जर ठेवली ना, डॉट बॉल जर आले नाही ना, तर प्रेशर कुठेतरी रिलीज होईल. ते म्हणजे नाठवडे संघाचं. आणि आज उराशी स्वप्न बाळगून आलेत की आज ट्रॉफीला हात गवसणी घालणार म्हणजे घालणार. जे 3 संडे आम्ही हुलकावणी दिली ट्रॉफीने, आता मात्र ती हुलकावणी आम्ही घालवणार. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. करण गोलंदाजी मार्कवर. कुमार कुठेतरी सूर्यकाशी फलंदाजी. 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा अर्जित केल्यात. पण आता मात्र बॉलरांपेक्षा फक्त 3 धावा एक्स्ट्रा आहेत. म्हणजे एखादा षटकार चौकार जर येईल ना, तर मॅच मध्ये अजून रंगत येईल. कुमारकडे ती क्षमता आहे. कुमारच्या चेहऱ्यावर जेव्हा पण बघताल ना सर, स्माइल आणि स्माइल. हारू किंवा जिंकू संघ, कुमार सरांच्या चेहऱ्यावर नक्की स्माइल दिसते. या वेळेला फटका अप्रतिम. गॅप मधून बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु इथे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतं. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती सध्या बदल आपण पाहतो. आणि आता विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत 19. याच दरम्यान एक अक्षय दादा चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर पाचगणीचे एक स्टार खेळाडू संतोष दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यस, आपलं देखील सरचं स्वागत. अक्षयदादा चव्हाण यांचं देखील आगमन झालंय. का होऊ नये, स्वराज्य बत्तीस शिरा असोसिएशन मधील एखादी टीम खेळते, तिथे अक्षयदादा चव्हाण नसतील तर त्या टीमला अर्थ नाही. पाचगणी हे गाव पर्यटनासाठी ओळखलं जातं. आता जर का तुम्ही गेलात तर हिरवगार वातावरण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. आणि आमच्या जवळचे मित्र संतोष भाऊ, आपलं पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे. ओ, या वेळेला पहा संतोष भाऊंची ज्या प्रकारे एंट्री झाली, त्यांचं स्वागत केलं जातं. भव्य स्वागत. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. बॉल तयार. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला बॉल चाललाय. 1 बॉल सीमा पार. धावा मिळतायत 4. येतोय दोस्ती चषक ब्रँडेड चौकार. यस 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 सर, बोललो होतं ना, आज 12वे खेळाडू नक्कीच खुश असतील. आज PM सरांचे बंधू, आज PM सरांना जरूर यायला मिळालं नाही, मात्र त्यांचे बंधू आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आणि नक्कीच खुश असतील. आज आपला संघ वरती जाताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. आता उर्वरित जिंकण्यासाठी, विजयासाठी धावा पाहिजेत. 8 धावांची गरज असताना घोषांकित क्षेत्रात 15 ठोक स्ट्रोक, 1 धाव. आता मात्र 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. चला, तिसरे गोलंदाज थोडीशी घाई करावी लागेल. सुरेश सर, लगेच घाई करा, थोडीशी सुरेश घाई करा, कारण 12 चेंडू आणि 7 धावांची फक्त गरज आहे. आज जे नाटवडेकरांनी स्वप्न पाहिलं होते आणि आज संपूर्ण नाटवडेकर गावावरून आज हा चषक पाहत असतील, त्यांची आज मेहनत आणि प्रार्थना आज नाटवडेकरांच्या कुठेतरी फळाला आलेली असं म्हणावं लागेल. आज जर पाहिलं ना, 3 आठवड्याची कुठेतरी तिसऱ्या राऊंडला जाऊन हारण्याची प्रथा त्यांनी आज कुठेतरी मोडीत काढण्यात येते की काय पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. यस, हाताला ब्रश करून चेंडू मात्र अडवलाय. यस, बाउंड्री रायडर त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सेफ आहे का घोषांकित क्षेत्रात गेला आमच्यापर्यंत कळवा. मॅच बनू शकते. विकेट डॉट बॉल जर हाताळले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग करणारा संघ येऊ शकतो. 11 बॉल मध्ये आता करायचे आहेत 6. या वेळेला देखील लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल हा. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात.
बॉल तयार, पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल इथे सुद्धा शांत ठेवला आणि इथे पहा डॉट बॉल आला. मॅच बनवू शकते, तुम्हाला डॉट बॉल विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये, कारण सोनट संघ देखील काही कमी नाहीये, त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला लेग कटरचा चांगला वापर केला, दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दहा बॉल मध्ये आता 3 करायच्या आहेत. 9 बॉल मध्ये 3 करायच्या आहेत. आज मला तर वाटतं चायची गरज आहे स्कोररला. या वेळेला फटका अप्रतिम बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र सिंग दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना जिंकलेला आहे. सर 3 आठवड्याची मेहनत आज काय असं ना याचं उत्तम उदाहरण आज पाहायला मिळतं. ते पहा सेलिब्रेशन आणि ज्या प्रकारे WTC फायनल जिंकून ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं होतं ना, यांनी साऊथ आफ्रिकन टीमने चोकसचा डाग पुसला होता, त्यांच्यावर लागलेला चोकसचा डाग पुसला होता. आणि आज नाटवडेकरांनी ज्यांना तिसऱ्या राऊंडची नाट लागली होती ना, ती नाट मात्र आज